परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर 9 जुलै रोजी झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाच्या निषेधार्थ शुक्रवारी 10 जुलै रोजी महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अर्धा दिवसीय काम बंद आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला। मनपा मुख्य प्रवेशद्वारासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले। तसेच हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत महापौरांना लेखी निवेदनही देण्यात आले। महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत सर्वांग अधिकारी कर्मचारी संघटना, परभणी शहर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटना तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले। संघटनेचे अध्यक्ष नासिर खान वहीद खान, विनय मोहनसिंग ठाकूर, VS उफाळे, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष जलिंदर दगडोबा कांबळे, नज्जम खान नजीर खान यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले। आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महापौरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नाचा निषेध नोंदवला। यावेळी महापौर सय्यद इक्बाल यांनी मनपाला आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला। नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलन मागे घेऊन कामकाज सुरळीत सुरू करण्याची त्यांनी विनंती केली आहे। महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांनी अर्धा दिवसीय काम बंद आंदोलनानंतर कामकाज पूर्ववत सुरू केले। यावेळी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शहराच्या प्रथम नागरिकावरच हल्ल्याचा प्रयत्न होत असेल तर सामान्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे संबंधित आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान महापौरांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून यापूर्वीही त्याच्याविरुद्ध मनपा कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर महानगरपालिका परिसरात सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे। आज दिनांक 10/7/2026 रोजी आम्ही सर्व महापालिकेचा अधिकारी कर्मचारी यांनी आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। त्या निषेध करण्याचं कारण म्हणजेच काल 9 तारखेला संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यानमध्ये एक युवक महापौर साहेबांच्या कॅबिनमध्ये घुसून भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबतच त्यांचे PA आहेत रमेश चव्हाण यांनाही धक्काबुक्की केली। त्या भ्याड हल्ल्यामध्ये जर सुरक्षा रक्षकांनी धरला नसतं तर काहीतरी अनर्थ झाला असता। तो अनर्थ टळला। त्यामुळे असे कुठे हल्ले होऊ नये। महापालिका कर्मचाऱ्यावर जर महापालिकेचे कुटुंब प्रमुख असल्यासारखे आणि परभणी शहराचे प्रथम नागरिक असलेले महापौर यांच्यावर जर हल्ला होतोय तर सर्वसामान्य कर्मचाऱ्याचं काय? आम्ही तर तळागाळात फील्ड वर्कर काम करणारे माणसं, आमच्या आया बहिणी रोडवर फिरणाऱ्या, अशा माथे फिरू कधी बी आमच्यावर हल्ला होऊ शकतं। म्हणून त्याच्या कारणाने आता 2 दिवसापूर्वी मुंबई मुख्याधिकारी यांच्यावर हल्ला झाला, भिवंडीमध्ये डॉक्टरवर हल्ला झाला। अशा जर कर्मचाऱ्यावर हल्ला होत असेल या घटनेचा निषेध म्हणून आम्ही अशी घटना दुबारा घडू नये आणि या घटना घडू नये म्हणून आज आम्ही सर्वच कर्मचारी रस्त्यावर उतरून काम बंद आंदोलन करून लेखणी बंद करून आज आंदोलन केलेलं आहे। यापुढे जर असं एकाही कर्मचाऱ्याला, सफाई कामगारापासून तर आयुक्तापर्यंत एकाही कर्मचाऱ्याला असं गालबोट जर लागलं तर आम्ही रस्त्यावर उतरून जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहोत। त्यामुळं आजचा निषेध आहे। नाही, आम्ही विनंती केली की आमच्या कर्मचाऱ्यांनी पूर्णतः महापालिकेचं कामकाज बंद केलं होतं। मी त्यांना म्हणलो आपले जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे, 4.5 लाख जनतेची जबाबदारी आपल्यावर आहे। पूर्णतः काम बंद झालं। मी त्यांना रिक्वेस्ट केलं, त्यांनी माझे रिक्वेस्टला मान देऊन आता पूर्णतः काम पण सुरू झालेलं आहे। आपले कामांना ते निघालेले आहे। आता आम्ही जवळपास त्याची अपडेट घेतली। काल त्याच्यावर 1-2 गुन्हा दाखल झाले अगोदरच। आमचे जे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांनी त्याच्यावर एक केस पण दाखल केलेला होता। त्याला असं वाटलं की ते केस मी दाखल केलेला त्याच्यावर, त्या अनुषंगाने ते माझ्यापाशी आलतं आणि दुर्दैवाने जे घटना घडली नाही आणि सर्वत्र सुखरूप आहे। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।